स्वतःची इमारत नाही। तर त्याच्यानंतर यांना शिवसाहेब पोषणार किती शाळांना नाही जिल्हा परिषद शाळाला लागू पोषण आहारचा आम्ही आढावा घेतला होता। मला वाटतं ते 5 शाळाच आहेत ज्या ठिकाणी पोषण आहारचा नाही आहे। शिक्षण तुम्ही सांगा ना जळगावमध्ये ते 17 शाळांना काय आहे तुम्ही पोषण आहार देता सांगताना। सर पोषण आहार त्या 5 शाळांना पोषण आहार नाहीये त्यांचा प्रस्ताव आपण कुठले ते शाळा ऍड होतात सर। अरे जळगावच्या शाळा इमारत नाही आणि ते घरामध्ये जातात त्यांच्यासाठी त्यांना पोषण आहार लागू नाही ते काय दादा त्या ज्या शाळा आहेत ना त्यांचा प्रस्ताव नाशिकला डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडे किती आहेत 5 शाळा आहेत त्या फक्त 5च आहे ना बाकी ज्यांना देतोय आपण आलेले तर 17 होत्या नाही त्यांचं बाकी ज्यांचं 11चं झालेलं या 5 परत पाठवले आहेत आपण त्याचं मंजुरी त्या डेप्युटी डायरेक्टर लेवलला आहेत। आता ते चांगलं मिळेल तर बघा अक्कलपुरामध्ये 46 शाळा यांना इमारतच नाही यांना 100% पोषण आहार आहे। बघा मला क्लिअर सांगा नंतर नको मी विचारून आलो तुम्हाला 46 शाळा अक्कलकुवाचे ज्याला इमारतच नाही हे घरात चालू आहे तर यांना पोषण आहार पूर्ण 100% देता किंवा नाही मला देत असेल ते सांगा नाही देत असेल तेवढं सांगा मी काही जास्ती नाही। आणि तुम्ही जर एक वेळा देतो सांगितलं तर सगळी माहिती घेऊन मग नंतर मला सांगायचे नाही। दादा आपल्याला गट शिक्षणाला पाठवले 5 शाळांचा आता बाकी आहे त्याचे फॉलोअप घेतो दादा बाकी ज्यांना दिलेला आहे। सोशल मीडियावरती ही क्लिप आलेली आहे। कोरीट येथील शिव मंदिरामध्ये प्रत्यक्ष नागाचे दर्शन घडले। या ठिकाणी नागरिकांनी नागाला पाहण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र होते। आपण प्रत्यक्षरित्या पाहूया। हे भाऊ काय कर तू हे दोस्त काय कर काय लागी लाकड़ी कान में अपनी देख जा वो हम लोग जे भी हो ये निकाल दूर